काल आपल्याला माहीत असेल की MPSC मधले विद्यार्थी काल सन्माननीय राजसाहेबांना भेटले। त्यावेळेला जी ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा आहे त्या परीक्षेच्या आधी तो MPSCचा पेपर कसा फुटला हे त्यांनी पुराव्यासकट सन्माननीय राजसाहेबांना दाखवलं आणि त्यानंतर राजसाहेबांनी ते सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर गेले अनेक दिवस त्यांचा जो प्रलंबित विषय होता की त्या संदर्भातला अहवालच गृह विभागाकडून येत नव्हता, तो काल रात्री त्यांनी भेट घेतल्यानंतर अचानक रात्री ती परीक्षा रद्द करण्यात आली आणि गृह विभागाने ॲक्सेप्ट केलं की 22 तारखेच्या आधी 22 तारखेला जो पेपर होता त्याच्या आधी 20 तारखेला हा पेपर फुटलाय। मग आमचा प्रश्न असा आहे आणि परीक्षा रद्द केली असं काल त्यांनी जाहीर केलं। मग पेपर फुटला होता तर मग FIR का दाखल झाला नाही? जो संबंधित व्यक्ती आहे ज्यांनी हा पेपर फोडला, कोण तो नंदुरबारचा क्लासवाला आहे, कोण त्यांनी पेपर फोडला असं म्हणतायत, असं त्यांचाही दावा आहे त्या विद्यार्थ्यांचा, तर मग त्याच्यावर FIR का दाखल झाला नाही? तो जो संबंधित क्लासवाला आहे त्याला पळून जाण्यासाठी का अवधी दिला गेला, का त्याला तात्काळ अरेस्ट केली नाही? म्हणजे आदल्या दिवशी तो बाईट देतो की मी पोलिसांच्या सगळ्या चौकशीला जायला तयार, आणि दुसऱ्या दिवशी तो फरार होतो आणि फरार झाल्यावर अजून त्याला फरार का घोषित केलं, मग त्याची संपत्ती का नाही जप्त केली, मग त्याच्यावर FIR का नाही झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजेत आणि हा प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय। मुळात आता तर गेले बरेच दिवस हा सगळा प्रश्न प्रलंबित होता। ज्या अहवालाबद्दल किंवा ज्या चौकशीबद्दल तुम्ही बोलताय त्या चौकशी मध्ये केवळ या एकाच व्यक्तीला जबाबदार ठरवण्यात आले आहे का? कारण अशी ही चर्चा होती की ही संपूर्ण एक साखळी। एक्झॅक्टली, आता त्यांनी सांगितलं की पेपर फुटलाय, बरोबर, हे तर मान्य केलंय त्यांनी। मग आता याची चौकशी करायचं काम कोणाचं आहे? पोलिसांचं आहे ना। मग पोलीस त्याची चौकशी करायची असेल तर त्याच्यावर आधी FIR दाखल करावं लागेल। भले तुम्हाला माहित नसेल की एक्झॅक्ट कोणी फोडला तर अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल करून चौकशी करू शकता। यातली ही जी कायदेशीर प्रोसिजर आहे ही पोलीस का करत नाहीयेत? कोणाला पोलीस वाचवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये? आपल्याला काही शंका आहे का या संदर्भामध्ये? आपल्याकडे काही अधिकची माहिती आहे? नाही, माझ्याकडे माहिती आहे पण ती आत्ता मी बोलणं योग्य ठरणार नाही। माझं म्हणणं आहे पोलिसांनी याचं इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे, पोलिसांनी सांगितलं पाहिजे ना की याला जबाबदार कोण आहे। तुम्ही जर मान्य करता पेपर फुटलाय तर मग या पेपर फुटीला जबाबदार कोण आहे? त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला पाहिजे। तो गुन्हा अजून का नाही दाखल झाला? बरं, हे तर पंतप्रधानांनी त्या इंस्टाग्रामच्या रीलमध्ये सांगितलं ना की पेपर फुटी खूप गंभीर विषय आहे आणि त्याच्यावर तुम्ही कायदा केलात संसदेत आणि इथे FIR पण दाखल करत नाही। म्हणजे सरकार पेपर फुटीबद्दल किती सिरियस आहे, किती गांभीर्य आहे त्यांना, हे अर्थ दिसतं। ही जी परीक्षा रद्द केली आहे त्याची आता फेर परीक्षा जेव्हा घेतली जाईल तेव्हा तरी त्याच्यामध्ये पारदर्शकता, तेव्हाच तेव्हा बघू। आता जे झालंय त्याचं काय निस्तारणार ते सांगा। या प्रकरणामध्ये कुठल्या कुठल्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल केले गेले पाहिजे अशी आपली मागणी आहे? कुणाकुणावर गुन्हे दाखल केले गेले पाहिजे? मुळात पहिलं तर एक FIR दाखल झाला पाहिजे की बाबा पेपर फुटलाय आणि त्यानंतर पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे की हा कोणामुळे फुटलाय। त्यांनी त्या मुलांनी पुरावे दिलेले आहेत, ती कुठली एक मुलगी होती तिचे WhatsApp चॅट्स दिलेले आहेत की बाबा तिच्याकडे अगोदर पेपर होता, मग त्या मुलीला बोलवून तिची चौकशी केली पाहिजे की तिला कुठनं पेपर आहे। ह्या सगळे धागेदोरे कोण जुळवणार? पोलीसच ना। काय आता पोलीस हे काम करणार नसेल तर मग आम्हाला अधिकार द्या, आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू। संदीपजी, MPSCने जे प्रसिद्धीपत्र काढून ही परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली त्यामध्ये असं म्हटलं की मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये पेपर एका मुलाकडे उपलब्ध होता अशा फाइंडिंग्स मध्ये समोर आला आणि त्यानंतर आम्हाला तो अहवाल प्राप्त झाला। तर असं मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं तर पोलिसांनी गुन्हा का दाखल केला? एक्झॅक्टली, आमचाही प्रश्न तोच आहे की FIR का दाखल झाला नाही अजून? आता प्राथमिक तपासाअंती जर सिद्ध होतंय तर FIR दाखल व्हायला पाहिजे। त्यालाच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं आपण म्हणतो ना। मग ती फर्स्ट इन्फॉर्मेशन, तो जो तक्रारदार आहे ऋषिकेश,
त्यांनी तुमच्याकडे ऑलरेडी तक्रार दिली, तुम्ही आता वाट कसली बघताय एफ आय आर दाखल करायची? तुमच्याकडे तक्रारदार आहे, तुमच्याकडे पुरावा आहे की पेपर फुटलाय, मग एफ आय आर का दाखल होत नाही? कोणाची वाट बघतायत किंवा कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे? हा आमचा प्रश्न आहे याच्यामध्ये. संदीपजी, काही महाराष्ट्रामध्ये 3 दिवसांपूर्वी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली की इन्क्युबेटरमध्ये NICU जे आहे त्याच्यामध्ये 3 बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला तोडफोडून. मध्यंतरी तुम्ही एक बातमी दिली होती किंवा एक पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या विशेषतः आरोग्य व्यवस्था किती ढिसाळ आहे याची माहिती दिलेली होती. त्यात पुढे काही झालंय का? बघा, त्यावेळेलाही आम्ही तक्रार केली होती की ज्या पद्धतीने व्हेंटिलेटरची खरेदी केलेली आहे आणि त्या व्हेंटिलेटरचे टेक्निकल स्पेसिफिकेशन जी आहेत त्याच्या संदर्भात चौकशी करण्याचा आम्ही त्यांना विनंती केलेली. त्याप्रमाणे त्यांनी ती चौकशी समिती त्याच्यात नेमली होती. आता त्या चौकशीची समितीचा अहवाल अजून प्रलंबित आहे. तर त्या संदर्भात शासनाने आता हे केलं पाहिजे की ते व्हेंटिलेटर सदोष होतं का? ज्या अर्थी व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला त्या अर्थी त्या टेक्निकल स्पेसिफिकेशन प्रमाणे व्हेंटिलेटर नव्हतं का? आणि जर नव्हतं तर मग त्याच्यावर काय कारवाई केली? मला असं वाटतं हा जो चौकशीचा अहवाल आहे तो आरोग्य खात्याने त्वरित प्रसिद्ध केला पाहिजे. त्यावेळेला तुम्ही केवळ एका विभागापुरतं नाही तर महाराष्ट्रभरामध्ये कशा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने व्हेंटिलेटरचा टेंडर घोटाळा झाला आणि त्यामध्ये चढ्या भावाने व्हेंटिलेटर विकत घेतली आणि चढ्या भावाने व्हेंटिलेटर विकत घेऊन जर ते आमच्या जीवाशी खेळणार असतील तर मला असं वाटतं ह्याचा जो चौकशी अहवाल त्यांनी जो केलेला आहे आरोग्य खात्याने तो जाहीर केला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मग अमराठी रिक्षा चालकांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे. काल देखील परिवहन विभागाकडून असं सांगण्यात आलं की 3 महिन्याची मुदत जी त्यांना देण्यात आली. मला असं वाटतं आता त्यांचा काय लगेच परवाना रद्द नाही ना करत आहेत, नाही, त्यांना नोटीस देत आहेत ना, म्हणजे वेळ देतातच आहेत त्यांना. शिकायला काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं म्हणणं आहे की सक्ती केली जाते ती आमच्यासाठी सक्तीचा विषय नाही, हा कायद्याचा नियम आहे. ते कायदा आहे हा की तुम्हाला जर परवाना पाहिजे असेल तर मराठी बोलता आलं पाहिजे. हा कायदा आहे, याच्यात सक्तीचा काय विषय आला? संदीपजी, एक प्रश्न असा आहे, सध्या गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि अशामध्ये गिरण गावातला उत्सव म्हणून ओळखला जाणारा हा उत्सव आता अंबानी आणि अदानी यांच्याकडे पाहायला मिळतोय. लालबागचा राजा आणि चिंचपोकीचा चिंतामणी सध्या अदानी बरोबर करार केलाय. कसं पाहताय हे सगळं? दुर्दैव महाराष्ट्राचं. म्हणजे गणेश उत्सव हा आमचा सण होता, कॉर्पोरेट वॉरचा भाग ही जर गणेश उत्सव मंडळ होत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव नाही. उद्या काय गणपतीमध्ये आम्हाला गरबा बघायचा आहे का आम्हाला अदानी आणि अंबानीच्या हातात गणपती देऊन? आणि मला असं वाटतं ह्याची सुरुवात मागच्या वर्षी लालबागच्या राजाने केली. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मनाला हे पटूच शकत नाही. ठीक आहे, गणेश उत्सव मोठ्याने साजरा करायला पैसे लागतात. किती लागतात तुम्हाला? आज लालबागच्या राजामध्ये करोडो रुपये जमा होतात ना, लोक स्वतःहून येऊन तुम्हाला देणग्या देतात. मग कशाला तुम्हाला अंबानी पाहिजे तिथे? काय मोठा सल्ला अनंत अंबानी देतात गणेश उत्सव मंडळाला की इतके वर्षात तो त्यांना मिळाला नाही? अनंत अंबानी असं कुठला सल्ला देतात लालबागच्या राजाला की त्याच्यासाठी त्यांना सल्लागार म्हणून नेमलंय? गणेश उत्सव मंडळ कंपनी करायची आहे का की त्याला सल्लागार म्हणून आनंद अंबानीला घेतलंय तुम्ही? आणि मग त्यांचं बघून आता अदानी आले, ते म्हणतात आम्ही हा गणपती, उद्या अजून JSW येईल, उद्या अजून गोदरेज येईल. मग गणेश उत्सव मंडळ हे काय कॉर्पोरेट वॉरचं तुम्हाला ठिकाण बनवायचं आहे का? हा महाराष्ट्रातला मराठी माणसाचा मातीतला सण आहे, तो ह्या उद्योगपतींच्या हातात तुम्हाला द्यायचा आहे का? आणि गणपतीत काय आता गरबा चालू करायचा का आम्ही? आमचे महाराष्ट्राचे मराठी माणसाचे सण तुम्ही या गुजराती लोकांच्या हातात देणार आहात का? गुजराती कंपन्यांच्या हातात देणार आहात का? याचा सर्वात मोठा जर दोषी कोण असेल तर इतिहास माफ करणार नाही लालबागच्या राजाचे जे अध्यक्ष सुधीर साळवी यांना. हे माझं स्पष्ट मत आहे. माझे चांगले मित्र आहेत ते. पण ही जी काय भूमिका त्यांनी घेतली आहे अत्यंत चुकीची भूमिका आहे. असंच ईस्ट इंडिया का बघा, बिझनेसमॅन आहेत ते, अदानी असतील अंबानी असतील, विदाउट प्रॉफिट ते काहीच करत नाहीत.
ते जे आरती तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट, गणपती हे मार्केटिंगचं ठिकाण आहे. गणेश उत्सव हा मार्केटिंगचं ठिकाण आहे का? की इथे बाबा अंबानीचेच बॅनर लागतील, इथे अदानीचेच बॅनर लागतील, इथे काय JSWचेच बॅनर लागतील. गणेश उत्सव मंडळ तुम्ही मार्केटिंग म्हणून वापरताय का गणपतीला, आमच्या देवाला? माझ्या तर संताप होतो, मनात चीड येते या सगळ्या प्रकाराने. आणि याचा माझी हात जोडून विनंती आहे आमच्या सगळ्या मराठी गणेशोत्सव मंडळांना की याचा कृपया 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 आपण नीट विचार करा, आत्मपरीक्षण करा, आपण करतोय बरोबर आहे का? नाही तर उद्या 50 वर्षांनी लालबागच्या राजाचं नाव अंबानी गणपती असेल आणि चिंतामणीचं नाव अदानी गणपती असेल. हे तुम्हाला पाहिजे का? हे तुम्हाला चालणार आहे का? याचा विचार आमच्या मंडळातल्या मराठी मुलांनी केला पाहिजे, मला हे प्रामाणिकपणे वाटतं. सध्या काही दिवसांपूर्वी एक घटना सुद्धा घडलेली पाहायला मिळाली. उंच मूर्ती जी आहे ती कोसळली. या गोष्टींचाही विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं बघा, मूर्ती किती उंच असावी, काय असावी, आपल्याला ती एवढी उंच मूर्ती बनवून आपण त्याची निगा राखू शकतो का, या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे ना. हे अशा प्रकारे जर आज काय त्या फॅमिलीवर गुजरली असेल, ज्यांच्या अंगावर गणपती पडल्याने त्यांचा मृत्यू झाला, आज त्या फॅमिलीला काय वाटत असेल, बाप्पाला काय वाटत असेल, हा विचार करा ना. की माझ्यामुळे एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, बाप्पाच्या मनात काय येत असेल. आणि हा केवळ निष्काळजीपणा आहे. आणि ही केवळ कसली कॉम्पिटिशन आहे? 2 फुटाचा गणपती तुमच्या इच्छा पूर्ण करत नाही आणि 23 फुटाचा गणपती इच्छा पूर्ण करतो. हा कुठल्या धर्मात सांगितलंय? माझ्या तर धर्मात नाही सांगितलंय, हिंदू धर्मात. गणेशोत्सव समन्वय समितीचं म्हणणं तुमचे गणेशोत्सव मंडळातली आपापसातली कॉम्पिटिशन हा लोकांचा जीव घेऊ शकत नाही. हे स्पॉन्सरच जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टीला. हा, आता पैसा जर कॉर्पोरेट लोक जर याच्यात पैसे इन्व्हेस्ट करणार असतील तर ही अशीच कॉम्पिटिशन वाढत जाणार. उद्या 50 फुटाच्या मूर्त्या कराल तुम्ही, कारण पैसे येतात. अदानी पैसे देतोय, गोदरेज पैसे देतोय, अंबानी पैसे देतोय. आणि मला माहिती आहे का सगळ्या चॅनल दाखवणार नाही, कारण बरीचशी चॅनल अदानीची पण आहेत आणि अंबानीची पण आहेत, त्यामुळे त्यांची दाखवायची हिंमत नाही ही. गणेशोत्सव समन्वय समितीचं म्हणणं होतं की आम्ही आयुक्तांकडे 2 महिन्यांपासून वेळ मागत होतो. जे खड्डे आहेत आगमन मार्गावरील त्याच्या संदर्भात बघा, खड्डा हा विषय आहेच, तुम्हाला माहिती आहे ना. हे सरकार सुधारणार नाहीये म्हणून का आपण गणेश उत्सवाच्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्या आपण स्टेकला लावणार आहोत का की खड्डे आहेत? तर आपण त्याप्रमाणे आता विचार करायला, आपण काहीतरी आत्मपरीक्षण करायला पाहिजे ना. सरकार तर नालायकच आहे, ते खड्डे बुजवणारच नाहीये कधी. पण म्हणून आपण गणपती बाप्पाची मूर्ती स्टेकला लावणार आहोत का तिथे? आणि आता जे काय मी बघितलं ते फक्त खड्ड्यांमुळे झालं असं मला वाटत नाही. जी काय घटना घडली ती, कारण त्याच्यात त्या मूर्तिकाराचा पण मी बाईट बघितला. त्यामुळे मला असं वाटतं समाज म्हणून आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि महाराष्ट्रातला समाज हा नेहमी पुरोगामी राहिलेला आहे. धर्मामध्ये सुद्धा वारंवार बदल आपण ज्या गोष्टी चुकीच्या असतील त्याच्यामध्ये केलेले आहेत. फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली मला असं वाटतं काही चुकीच्या गोष्टी होता कामा नयेत. संदीपजी, आणखी एक मुद्दा, शेवटचा मुद्दा. काल कंत्राटदार जे आहेत ते सुद्धा येऊन भेटून गेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना. असं कळत आहे की एका कंत्राटदारानं काल संध्याकाळी आत्महत्या केली होती. मला असं वाटतं दुर्दैवी गोष्ट आहे. बघा, ज्या कंत्राट तुम्ही म्हणता आम्ही विकास करतो म्हणजे काय करता तुम्ही? कामं करून देता लोकांची. कामं कशाच्या माध्यमातून करून देता? हे बाबा, तू बोलतोयस तर तू बोल. मग कंत्राटदाराच्या माध्यमातून कामं करून देऊन तुम्ही विकास करता, बरोबर? मग ज्याचा विकासाच्या नावावर तुम्ही मतं मागता त्या कंत्राटदाराला पैसे द्यायला नको, त्याच्याकडनं फुकट कामं करून घेणार आहात तुम्ही. याच कंत्राटदारांचे संदीपजी पैसे रखडलेले आहेत. याबाबत मंत्री हो, काल पळून गेले ते. तुम्ही प्रश्न विचारत होतात तेव्हा यांना आम्ही प्रश्न विचारले, मात्र त्यावरती अपेक्षित उत्तर न देताच ते निघून गेले. मोदींचं अनुकरण करतात ते, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देण्याचं. त्यांची परंपराच ती आहे. पण त्यांना या संदर्भातलं कुठलंही गांभीर्य नाही आहे का की आदिवासी विभागाचे सर्वात जास्त पैसे हे रखडलेले आहेत, अनेक विकास कामं झालेली आहेत, तर अनेकांचे नारळ देखील फोडलेले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळ्या त्याचा शुभारंभ करून घेतला. ना, माझा एक सिंपल प्रश्न आहे सरकारला. गुजरातवरनं आलेल्या कंत्राटदारांना पेमेंट कसं होतं आणि महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांना पेमेंट का नाही होत?
मिसिंग लिंकचा कंत्राटदार कोण? नवयुगवाला. पेमेंट झालं, काम निकृष्ट असून पेमेंट झालं ना त्याला. मग महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांनी पूर्ण काम केल्यानंतर पण त्यांचं पेमेंट का नाही होत आहे? महाराष्ट्रातला सगळा मलिदा गुजरातला पाठवायचा आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.